काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच आमदारकीचा राजीनामा दिला आहे। सोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला आणि आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। आपल्यासोबत त्यांचे समर्थक, कट्टर समर्थक म्हणून जे ओळखले जातात ते आमदार सुभाष धोटे आपल्यासोबत आहे। सुभाष भाऊ, अशोक चव्हाणांचा जो भाजपमध्ये प्रवेश झाला, काय भावना आहे तुमची या सर्व विषयावर? त्यांनी खरं पाहिलं तर फार चुकीचा निर्णय घेतला। ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना लहानाचं मोठं केलं, काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलाला या राज्याचा मुख्यमंत्री दोनदा बनवलं, काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलाकडे गृहमंत्रीपद, संरक्षण मंत्रीपद, अर्थमंत्रीपद असे अनेक प्रकारचे मंत्रीपद दिले। अशोक चव्हाण साहेबाला सुद्धा युवक काँग्रेसपासून पेरेंट बॉडीचे काँग्रेस, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद, राज्याच्या अनेक खात्याचं मंत्रिपद, राज्यामध्ये कधी न मिळणारं दोनदा मुख्यमंत्रीपद, खासदारकी, इतकं सगळं होऊनसुद्धा जर काही नेत्याची जर समजा इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याला ईश्वरच त्याचा पाठीराखण करू शकते। साहेबांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे। आम्हाला त्यांनी कुठलंही कन्सल्टेशन केलं नाही। जरी त्यांचे माझे फार जिव्हाळ्याचे संबंध असले तरी मी कधीही काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेस सोडण्याचा माझा विषयच नाही। त्यामुळे कदाचित त्यांनी मला विचारलं पण नसावं। आणि अशोक चव्हाणच्या वडिलापासूनचे माझ्या वडिलांचे संबंध होते। राजुरा हा पूर्वी निजाम स्टेटचा भाग होता। निजाम स्टेटनंतर राजुरा हा मराठवाड्यामध्ये आला आणि राजुरा हा जवळपास 56 पासून तर 60 पर्यंत नांदेड जिल्ह्याचा भाग होता। जेव्हा शंकरराव चव्हाण साहेब नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते तेव्हा माझे वडील स्वर्गीय माजी आमदार रामचंद्र धोटे हे प्रदेश जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस होते। तेव्हापासून ते त्यांचे आमचे असे संबंध कौटुंबिक होते। परंतु पक्षस्थळावर, पक्षीय लेवलवर असा काही ते विचार करील असं आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नाही। पण तुम्ही अतिशय जवळचे त्यांच्या मानले जातात। म्हणजे 2009ला देखील तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा अशोक चव्हाणांचीच मोठी भूमिका होती। तरी तुमच्यासोबत कधी या विषयावर नाराजीबद्दल कधी काही बोललेत का? नाही, हे जरी 2009मध्ये त्यांनी ते राज्याचे मुख्यमंत्री असताना मला विधानसभेची उमेदवारी मिळाली किंवा बहाल केली, परंतु चर्चेमध्ये कधीकधी ते चर्चेमध्ये बोलत होते की बा हायकमांड आम्हाला विश्वास घेत नाही। परंतु आता नवीन पुनर्रचनेमध्ये AICCच्या त्यांना काँग्रेस कमिटीची जी उच्चस्तरीय कमिटी आहे, कार्यकारी समिती, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल, त्यावेळी त्यांना स्थान देण्यात आलं होतं। आणि आम्हाला असं वाटायला लागलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आता राज्याच्या घडामोडीमध्ये म्हणजे सीट शेअरिंग असो की शिवसेनेबरोबर चर्चा असो किंवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरवर चर्चा असो, त्याच्यामुळे त्यांचा सहभाग राहत होता। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रांताध्यक्ष असो की आमचे AICCचे इंचार्ज असो, ते नेहमी त्यांच्याशी कन्सल्टेशन करत होते। पण तुम्हाला जे तुम्ही म्हणता की आधी नाराजी बोलून दाखवली होती, पण तुम्हाला आता काही त्यांच्याकडून बोलणं झालं आहे का? म्हणजे काल वगैरे म्हणजे असं सांगितलं होतं की बऱ्याच आमदारांना त्यांनी फोन देखील केले आहेत अशोक चव्हाणांनी। नाही, माझ्यासोबत त्यांचं कुठलंही बोलणं झालं नाही। मला त्यांच्यासोबत माझा या जवळपास 3 महिन्यापासून कुठलाही संबंध नाही। अजून एक त्यांच्या बोलण्यातून जो काल एक विषय येतो आहे की कुठेतरी पक्ष स्तरावर काहीतरी बिनसलं आहे, म्हणजे विश्वासात घेतल्या जात नाही किंवा पक्ष इतक्या मजबूतीने आपली तयारी करत नाही, या निवडणुकांसाठी तयारी करत नाही, असं त्यांच्या बोलण्यातून एक प्रतिध्वनित होत आहे। तुम्हालाही असं वाटत आहे का कुठेतरी? नाही, असं काही मला जाणवत नाही, कारण आम्ही जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते आहोत आणि जिल्हा स्तरावर आमची तयारी परिपूर्ण चालवली आहे। आता राज्यस्तरावरनं अखिल भारतीय काँग्रेस स्तरावर काय होते याची मला काही कल्पना नाही। धन्यवाद। तर हे होते आमदार सुभाष धोटे, ज्यांनी अशोक चव्हाणांच्या जाण्यावर कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे। सोबतच त्यांना प्रत्येक जी आता भूमिका आहे म्हणजे पक्ष संघटनेत ती अतिशय महत्त्वाची भूमिका दिली जात होती असंही त्यांनी सांगितलं आहे। सारंग पांडे, ABP माझा, गडचांदूर, चंद्रपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।